नमस्कार मित्रांनो, आज आपण काय पाहणार आपला सराव संच 5.2 त्यातला प्रश्न पहिला आपण मागच्या व्हिडिओमध्ये सोडवला आहे. आता प्रश्न क्रमांक दुसरा, तिसरा आणि चौथा हे 3 प्रश्न राहिलेत. ते 3 प्रश्न आपण आज या व्हिडिओमध्ये शिकणार आहे. ठीक आहे. तर बघा प्रश्न क्रमांक दुसरा काय आहे? बघा, एका खोलीची लांबी 15 मीटर व रुंदी 9 मीटर आहे. समजा आपल्यापाशी काय अशी एक खोली आहे. ठीक आहे. ही अशी काही खोली, ही लांबी त्याची किती बाळानो 15 मीटर आणि रुंदी किती बाळानो इथं किती दिली आपल्याला 9 मीटर एवढी काय दिली आपल्याला त्याची रुंदी दिलेली आहे. अशी खोली आहे बघा. बरोबर का? आता काय म्हटलंय बघा परत या खोलीत चौरसाकृती फरशी बसवण्यासाठी आता ह्याच्यात काय करायची मला चौरसाकृती फरशी बसवायची. चौरसाकृती म्हणजे प्रत्येकाची लांबी काय असणार बाळानो सारखी. समजा हे जी 2 असेल तर हे जी 2 मीटर असणार, हे जी 2 मीटर आणि हे जी किती असणार 2. त्याला काय म्हणायचं चौरसाकृती. चौरसाकृती म्हणजे सगळ्या बाजू काय असणार त्याच्या समान असणार. आता बघा काय म्हटलं परत चौरसाकृती फरशी बसवण्यासाठी प्रत्येक फरशीची जास्तीत जास्त लांबी किती असावी. तर मला या खोलीत फरशा बसवायच्या अशा समजा. बरोबर. तर चौरसाकृती फरशा आहेत बाळांनो. तर बघा अशा समजा फरशा मला बसवायच्या आहेत. तर प्रत्येक जी फरशी आहे त्या प्रत्येक फरशीची जी लांबी आहे ती जास्तीत जास्त किती ठेवावी म्हणजे या पूर्ण खोलीत त्या फरशा व्यवस्थित बसतील. तर एक गोष्ट कायम ध्यानात ठेवा, ज्यावेळेस कुठला शब्द येईल बाळांनो जास्तीत जास्त हा शब्द येईल. कुठला शब्द येईल जास्तीत जास्त, त्यावेळेस सरळ काय करायचं बाळांनो मसावी काढायचा. काय काढायचा मसावी. तर आपण काय करूया मसावी आता काय करूया काढून घेऊया. तर बघा प्रश्नामध्ये अजून काय दिलंय का आपल्याला काहीच दिलेलं नाही. फक्त 9 मीटर आणि 15 मीटर त्या खोलीची काय दिली लांबी आणि रुंदी. तर आधी मसावी काढूया. मसावी आपण मागच्या व्हिडिओमध्ये काढायला शिकलो होतो बघा. तर बघा इथे किती बाळांनो 15 मीटर आहे, इथे किती 9 मीटर आहे. बरोबर. आता बघा त्याचा आपण आधी काय करूया मसावी काढून घेऊया. आता बघा सुरुवातीचा अंक मूळ संख्या आपल्याला व्यवस्थित पाठ असणं गरजेचं आहे. कुठल्या संख्या मूळ संख्या, कारण मसावी काढा किंवा लसावी काढा तर त्या ठिकाणी मूळ संख्याचा उपयोग होतो. तर मूळ संख्या कुठल्या कुठल्या आपल्याविषयी 2 आहे, 3 आहे, 5 आहे, 7 आहे, असं करत करत आपल्या काय मूळ संख्या आहे. मूळ संख्या म्हणजे अशा संख्या ज्या संख्या त्याच पाड्यात येतात. जसे की 2 हा फक्त 2च्याच पाड्यात येतो आणि कुठल्या पाड्यात येतो 1च्या पाड्यात येतो. अशा ज्या संख्या आहेत त्याला काय म्हणायचं मूळ संख्या. कुठली बी घ्या तुम्ही 5 घ्या, 5 ही संख्या फक्त 5च्याच पाड्यात आहे. अजून असा कुठला पाडा आहे त्यात येते का ते नाही, फक्त 5च्या पाड्यात आणि 1च्या पाड्यात. समजलं. आता बघा आता ह्या 2 संख्या कुठल्या पाड्यात येतात रे 2च्या पाड्यात आहे का रे. 2 साती 14, 2 चौक 8, 2च्या पाड्यात नाही. मग पुढची संख्या कुठली आपली 3च्या पाड्यात बघा. 3 5 15, 3 त्रिक 9, 3 त्रिक 9. आता खाली किती आलं बाळांनो 1 आलं 5, 1 किती आलं 3. तर मला असा कुठला तर पाडा सांगा की ज्या पाड्यात 3 पण आहे आणि किती आहे 5 पण आहे का रे कुठला पाडा. विचार करा बरं थोडासा. तर असा कुठलाच पाडा नाही की ज्या पाड्यात 5 बी येतं आणि काय येतं 3 पण येतं. म्हणजे आपलं उत्तर इथं काय करायचं थांबवायचं. मग किती आलं उत्तर आपला जी मसावी आला बाळांनो किती आला मसावी. आपला मसावी आला बाळांनो 3. बरोबर का. मसावी किती आला 3. म्हणजे जी खोली आहे ती चौरसाकृती तुमचं 9x15 ची जी खोली आहे त्या खोलीत जर मला फरशी हातरायची असेल तर जास्तीत जास्त लांबी किती असणार त्या फरशीची 3 मीटर एवढी असणार. किती असणार 3 मीटर. तर ह्याचं उत्तर शेवटी आपल्याला लिहावं लागेल. तर शेवटची ओळ बघा प्रत्येक फरशीची जास्तीत जास्त लांबी किती मीटर असावी. तर मग इथं काय म्हणणार तुम्ही तर बघा मसावी. तर बघा इथं म्हणणार तुम्ही काय प्रत्येक फरशीची जास्तीत जास्त लांबी प्रत्येक फरशी जास्तीत लांबी किती असणार 3 मीटर असावी. म्हणजे ज्या खोल्यामध्ये आपण फरशी हातरणार आहे ती प्रत्येक फरशी किती असणार आहे बाळांनो 3x3 ची असणार. म्हणजे ही पण 3, इथं बी 3, इथं बी 3, इथं बी 3. का कारण फरशी कसली आपली चौरसाकृती फरशी आहे. कसली फरशी आहे चौरसाकृती. समजला प्रश्न. फार सोपा होता, फक्त मसावी काढायचा होता आपल्याला. आता असाच प्रश्न तिसरा आहे त्याला बी काय करू आपण सोडवूया. आता प्रश्न क्रमांक 3 बघा
काय विचारलं, एका दुकानदाराकडे 90 मीटर आणि 120 मीटर लांबीचे कापडाचे दोन तागे आहेत. समजा ही किती मीटरचा आहे बाळांनो, 90 मीटरचा आहे. ही किती मीटरचा आहे, 120 मीटरचा काय आहे तुमचा कापड आहे. काय थोडक्यात समजा कापडी ताग आहे, असं ताग त्याला काय केलंय गुंडाळलेलं आहे. ही 120 मीटरचा आहे आणि ही किती मीटरचा आहे, 90 मीटरचा आहे. त्याला दोन्ही ताग्यापासून समान लांबीचे मोठे तुकडे कापायचे आहेत. तर ह्याला काय करायचे ते, की ही जी ताग आहे किंवा कापड आहे, त्या कापडाचे काय करायचे, तुकडे करायचे. तुकडे कसे करायचे बाळांनो, पहिली गोष्ट काय करायची ते समान तुकडे करायचे. कसे करायचे ते तुकडे, समान करायचे ते. अजून कसे करायचे ते, मोठे करायचे. समान बी करायचे ते आणि कसले करायचे ते, मोठे तुकडे करायला पाहिजे. ते समान बी पाहिजे आणि काय पाहिजे ते, मोठे पण पाहिजे. ते प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असू शकेल. आता इथं परत एकदा आला बघा शब्द कुठला, जास्तीत जास्त. म्हणजे 100% ह्या ठिकाणी आपल्याला काय काढायचंय, मसावी काढायचा आहे. ही गोष्ट कायम ध्यानात ठेवा. तर बघा मी ह्या कापडाचे अंदाजे तुकडे करू. समजा बघा इथे एक तुकडा केला ह्याचा, इथं समजा दुसरा तुकडा केला मी, ही तिसरा, चौथा, पाचवा आणि सहावा. समजा ही जी ताग आहे ह्याचे मी काय केले, समान तुकडे केले, अंदाजे केले बरं का. हे जे 4 आले, हे जे 4 आले, ह्याचे किती आले, 6 आले. तर मला असेच समान तुकडे करायचे. आणि ही तुकडा प्रत्येक कसा आहे बाळांनो, मोठा तुकडा आहे, एकदम छोटा तुकडा करायचा नाही, त्याला कापायचे. ठीक आहे. तर ह्याला काय करायचं, सिंपल आपल्याला काय करायचं, मसावी काढायचे. दोन गोष्टी ह्यात फार महत्वाच्या आहेत, की तुकडे कसे पाहिजे ते समान पाहिजे ते, आणि दुसरा काय शब्द आहे, मोठे पाहिजे ते. छोटा तुकडा कापून चालणार नाही. तर सिंपली काय करायचं बाळांनो, आपल्याला मसावी काढायचा आहे. काय काढायचं आहे, मसावी. तर पहिल्यांदा किती आहे, 90 मीटरचा एक तुकडा आहे आपल्याविषयी, आणि दुसरा तुकडा बाळांनो कितीचा आहे, 120 मीटरचा आपल्याविषयी काय तुकडा आहे. तर मसावी काढूया बरोबर. आता कुठली अशी संख्या आहे, सुरुवात 2 पासून करणार, मूळ संख्या अजिबात विसरायची नाही. जास्तीत जास्त आपल्याला 2 एक लागते, 3 एक लागते आणि 5. जास्तीत जास्त ह्याच 3 संख्या लागतात बाळांनो, त्याच्या व्यतिरिक्त दुसरी संख्या लागत नाही. सुरुवात आपण कितीपासून करूया, 2 पासून करायची. नेहमी कितीपासून करायची, 2 पासून. तर बघा बेचोक किती, 8, 9 मधनं 8 गेले, 1 उरलं आणि 0. बे पंचे 10. समजलं, नाही समजलं तर बघा इथं परत मी सांगतो कसं आहे. इथं 90 आहे, इथं 2 आहे. बेचोक 8, 9 मधनं 8 गेले, 1 वरचा 0 खाली, बे पंचे 10, 10तनं 10 गेले, 0 0. तसंच बेसख 12, बे 0 0. समजला ना. हा, आता ह्याच्यानंतर पुढचं बघा. आता बघा, आता ह्याला 2 ने भाग जातोय का रे, नाही जात. ह्याला 2 ने भाग जातोय का, नाही जात. तर 2 नंतर पुढचा अंक किती बाळांनो, 3 आहे. तर 3 ने भाग लावायचं. आता 3 ची कसोटी आपण ह्या ठिकाणी वापरू शकतो. 4 अधिक 5 किती येते रे बाळांनो, 9. 6 अधिक 0 किती येते, 6. 3च्या पडे ह्या 2 संख्या आहेत का, 9 पण 6 आहे. 3 दुनी 6, 3 त्रिक 9. म्हणजे 100% बाळांनो कितीने भाग जाणार, 3 ने भाग जाणार. तर बघा आपण काय करू, ह्याला 3 ने भाग लावूया. तर बघा 3 एके 3, 4 मधनं 3 गेले, 1 उरला आणि 5. 1 आणि 5 झाले 15. 3 5 15. दिसतंय तुम्हाला इथं, 3 5 15 किंवा 15 त्रिक किती, 45. आता बघा 3 दुनी 6, 3 0 0. त्याला कितीने भाग लावला मी, 3 ने भाग लावला. आता बघा 3 ने भाग जाते, ह्याला परत ह्याला जाते, पण ह्याला 3 ने भाग जाते का, 3च्या पडे 20 आहे का, नाही. मग पुढचा अंक किती आहे बाळांनो, 5. 5 ने भाग जाते बघू. बघा 5 त्रिक किती, 15 आणि 5 चौक 20. आता एक गोष्ट काय ध्यान ठेवा, इथं जे अंक घेणार आहे त्या अंकाने ह्याला बी भाग गेला पाहिजे आणि ह्याला पण काय गेला पाहिजे, भाग गेला पाहिजे. आता शेवटी किती आलं, 3 आणि 4. तर मला सांगा कुठला असा पाडा आहे की ज्या पाड्यात 3 पण आहे आणि 4 पण आहे. तर असा कुठलाच पाडा अस्तित्वात नाही ज्या पाड्यामध्ये 3 पण आहे आणि काय 4 पण आहे. अशा वेळेस आपलं उत्तर ह्या ठिकाणी थांबलं. मग मसावी किती आला बाळांनो आपला, मसावी बघा किती आला. बघा पहिल्यांदाला 2 गुणुले 3 गुणुले 5, 2 गुणुले 3 गुणुले 5. बघा बेत्रिक 6, 6 गुणिले 5, 6 पंचे किती बाळांनो, 30. म्हणजे प्रत्येकी तुकडा आहे आपला कशाचा, कापडाचा तुकडा आहे, ती किती मीटरचा असणार, 30 मीटरचा असणार. तर शेवटी आपल्याला ते वाक्य लिहावं लागेल.
तर प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी, मग इथे लिहून घ्यायचं, प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी 30 मीटर असू शकेल. तर प्रत्येक तुकड्याची जास्तीत जास्त लांबी किती असू शकेल? 30 मीटर तुमची काय असू शकते? लांबी असू शकते. ही जी वाक्य लिहितोय ह्या वाक्याला फार महत्व आहे बाळांनो, कारण शेवटी हे वाक्य लिहावं लागतं, ह्याला अर्धा मार्क असतो बाळांनो. समजला? प्रश्न तिसरा ह्या ठिकाणी काय झाला बाळांनो? संपला. असाच प्रश्न चौथा आहे, त्याला पण आपण काय करूया? सोडवूया. आता बघा शेवटचा प्रश्न ह्या सराव संच मधला काय म्हणते बघा. एका हार विक्रेत्याकडे लाल व पांढऱ्या गुलाबाची फुलांची संख्या अनुक्रमे 48 व 60 आहे. तर एक फुल किंवा हार विकणारा माणूस आहे, त्याच्यापाशी लाल रंगाची फुलं आहे ती 48 आणि पांढऱ्या रंगाची फुलं किती बाळांनो? 60 एवढी फुलं आहेत. तर त्याला काय करायचं बा? त्याला दोन्ही प्रकारच्या फुलांच्या स्वतंत्र माळा बनवायच्या आहेत. म्हणजे त्याला माळा बनवायच्या, समजा अशी एक माळ, अशी एक माळ. ह्यात कुठली फुलं वापरणार? ती फक्त लालच वापरणार. कुठली वापरणार? लाल. आणि ह्यात कुठली वापरणार? पांढरी गुलाब काय करणार? वापरणार. ही लाल गुलाबाची माळ असणार आणि ही पांढऱ्या गुलाबाची काय असणार? माळ असणार. स्वतंत्र बनवायची, ध्यानात ठेवा. प्रश्नाचं बघा, वाक्य रचना फार महत्वाची असते. आता इथं स्वतंत्र म्हणते म्हणजे सेपरेट त्याला काय करायची? माळा बनवायची. जर प्रत्येक माळेत फुलांची संख्या कशी असेल? समान. आता गोष्ट ध्यानात ठेवा, इथं काय मला पाहिजे बघा, समान काय पाहिजे? ते फुले पाहिजे. ते समान काय पाहिजे? ते फुले पाहिजे. अजून काय म्हटले? तर प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुले असेल? समान पाहिजे. आणि कसे पाहिजे ते मला? जास्तीत जास्त समान फुले पाहिजे. आणि कसे पाहिजे मला? जास्तीत जास्त फुले मला त्या ठिकाणी एका माळेत मला काय करायचे? ते बनवायचे आहे. तर सिंपल प्रश्न आहे. एक हार विक्रेता आहे, त्याच्यापाशी लाल रंगाची फुलं आहे ती पांढऱ्या रंगाची फुलं आहेत, बरोबर. तर त्याला काय करायचं? माळा बनवायच्या. फुलांच्या काय करणार आहे? ती हार बनवणार आहे किंवा माळा बनवणार आहे. तर एक माळ जर त्यानं बनवली तर ती पूर्ण लाल रंगाची असेल, दुसरी माळ बनवली तर ती पूर्ण पांढऱ्या रंगाची असेल, अशाच त्याला माळा बनवायच्या. तर मला ह्या एका माळेत किती फुलं घालायची? जास्तीत जास्त मी किती फुलं घालू शकतोय? की मी जेवढ्या माळा तयार करेल तेवढ्यात कशी फुलं आली पाहिजे बाळांनो? समान फुलं आली पाहिजे. समजा मी 5 माळा तयार केल्या अशा, तर प्रत्येक माळेत सगळ्या फुलांची संख्या काय असणार? समान. समजा ह्याच्यात 10 फुलं असतील तर ह्यात बी 10 येणार, ह्यात पण 10 येणार, ह्यात पण 10 आणि ह्यात पण 10. असं मला काय करायची? जास्तीत जास्त फुलं त्या ठिकाणी एका माळेत पाहिजे ती, आणि फुलांची संख्या काय पाहिजे? ती समान पाहिजे. तर इथे एक शब्द आला बाळांनो, कुठला? जास्तीत जास्त. जास्तीत जास्त हा शब्द आल्यावर काय करायचं? सोप्या पद्धतीने मसावी काढायचा दोघांचा. किती काय काढायचा? मसावी काढायचा. प्रश्न समजला तुम्हाला? आपण काय करूया? मसावी काढून घेऊया. बघा प्रश्न फार सोपे आहेत बाळांनो, फक्त वाक्य रचना तुम्ही व्यवस्थित समजून घ्या. तर बघा किती आहे ती? एक आहे 48, दुसरं आहे बाळांनो 60. तर तुम्हाला मी आधीच सांगितलं दोघांचं काय करायचा? मसावी काढायचा. सुरुवात कुठल्या अंकापासून करणार? 2 ह्या अंकापासून करणार. तर 2च्या पाड्यात ह्या दोन्ही संख्या आहेत. तर बघा, बे दुनी 4, बे चौक 8, बे त्रिक 6, बे 0 0, बरोबर. आता बघा 2च्या पाड्यात 24 पण आहे आणि 30 पण आहे, किंवा 2 ने 24 ला भाग जातो आणि 30 ला पण भाग जातो. 2 ची कसोटी जर एक सांगितली 0 2 4 6 8 हे अंक असतील तर त्या संख्येला 2 ने भाग जातो. कुठली कसोटी? 2 ची कसोटी. 2 ची कसोटी विसरायची विसरायची नाही. तर बघा परत 2 न भाग लावतो. बे 1 बे, बे दुनी 4, बघा बे 1 बे, 3 मन 2 गेले 1 उरलं, बे पंचे 10. असं नाही समजलं तर असं समजा 15 दुनी 30. असं उलट केलं तरी चालतं, काही अडचण नाही. किंवा भागाकार करून बघा असा, इथे किती 30, 2 न भाग लावा. बे 1 बे, 3 मन 2 गेले 1, वरचा 0 खाली, आणि बे पंचे 10, 10 न 10 गेले 0 0 आलं. समजलं इथपर्यंत? काय अडचण आहे का? नाही. तर बघा
ह्याच्यानंतर आता ह्या संख्या 2 भाग जातोय का रे? नाही. बेस अख्ख 12 ह्याला 2 जातोय, पण ह्याला 2 भाग जातोय का? नाही जात भाग. 2च्या पाड्यात 15 आहे का? नाही की. म्हणा बघा, बे एके बे, बे 2 4, बे 3 6, बे 4 8, बे 5 10, बे 6 12, बे 7 14, बे 8 16, 15 नाही. मग 2 भाग लावायचा नाही. पुढचा अंक घ्यायचा लगेच. कुठला अंक आहे आता? 3. 3 लावायचं. 3 चोक 12, 3 5 15. बरोबर. आता इथपर्यंत आपली गाडी आली. आता बघा काय करायचं. आता मला सांगा, कुठला असा पाडा आहे का रे बाळांनो की ज्यात 4 पण येते 5 पण येते? तर असा कुठलाच पाडा नाही की ज्या पाड्यात 4 बी येते आणि 5 पण येते. मग ह्या ठिकाणी आपलं उत्तर काय झालं? थांबलं. मग आपला मसावी किती आला बाळांनो? मसावी. तर मसावी किती आला बघा? बरोबर खाली बरोबर. काय आला? 2 गुणुले 2 गुणुले 3. तर बघा, बे दुनी 4, 4 गुणिले 3, 4 त्रिक किती बाळांनो? 12. म्हणजे मसावी किती आला आपला ह्या ठिकाणी? 12 आला. म्हणजे एका माळेमध्ये मी जास्तीत जास्त किती फुलं टाकू शकते बाळांनो? 12 फुलं टाकू शकते. मग शेवटी उत्तर काय करायचं? लिहायचं. काय बघा, शेवटची ओळ. प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुले असावीत? मग लिहायचं. प्रत्येक माळेत जास्तीत जास्त किती फुलं असं पाहिजे? ती मसावी किती आहे आपला? 12. तर किती फुलं असणार? 12 फुले असावीत. असा असतील आहे. काय असतील? तर प्रत्येक माळेमध्ये किती फुलं असतील? जास्तीत जास्त किती फुले असतील बाळांनो? 12 फुले असतील. समजला? प्रश्न फार सोपा होता. तर बाळांनो, ह्या ठिकाणी सराव संच आहे आपला 5.2, तो काय येते? संपतोय. ह्याच्यानंतर सराव संच आपला किती आहे? 5.3. त्याला काय करू आपण? पुढल्या व्हिडिओमध्ये सोडूया. प्रश्न समजला? फार सोपे गणित आहे बाळांनो. फक्त तुम्हाला मसावी व्यवस्थित काढता आला पाहिजे आणि तुम्हाला भागाकार व्यवस्थित काढता आला पाहिजे. बरोबर. आणि शेवटचं वाक्य फार महत्वाचं आहे बाळांनो. जर चांगले मार्क पाडायचे असतील गणितामध्ये पैकीच्या पैकी, तर त्यावेळेस हे वाक्य लिहिणे फार महत्वाचे असते. कारण परीक्षा चेक करणार तुमचं काय करतो? हे वाक्य आहे का नाही बघतो. हे वाक्य जर नसेल तर अर्धा मार्क तुमचा कट. समजलं? असो, काय असेल ते असेल. तुम्ही अभ्यास करा. आता ह्याच्यानंतर जी सराव संच आपला जी किती आहे? 5.3. त्याला काय करू आपण? पुढल्या व्हिडिओमध्ये स्टडी करू. ठीक आहे.